पुढच्या बातमीकडे विकसित महाराष्ट्र 2047चं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सल्लागार समिती आणि समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे। 2027 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन आणि 2047 सालापर्यंत $3.5 ट्रिलियन पर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली। मुख्यमंत्री यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील या समितीमध्ये सहभागी असतील। सल्लागार समितीमध्ये संख्या 31 असेल, ज्यामधील एक सदस्य विशेष निमंत्रित असणार आहे। तर 2027 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पर्यंत जाणार आहे अशी उद्दिष्ट आखण्यात आलेली आहेत। आणि पुन्हा एकदा मनोज दयाळकर यांच्याकडे जाऊया। मनोज, एक समिती गठीत करण्यात आलेली आहे, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। कशी समिती असणार आहे आणि काय काम करणार आहे, सविस्तर? महाराष्ट्र 2047चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सल्लागार समिती आणि समन्वय समिती गठीत करण्यात आलेली आहे। 2027 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन आणि 2047 सालापर्यंत $3.5 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्यासाठी हे उद्दिष्ट असणार आहे। आणि यापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही सल्लागार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचाही देखील यामध्ये सहभाग असणार आहे। आणि यापर्यंत सल्लागार समितीचे 31 ही संख्या आहे, ज्यातील एक संख्या सदस्य विशेष निमंत्रित असणार आहे। तसंच आपण मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली देखील समन्वय समिती गठीत आहे। आणि आपल्याला समन्वय समितीचे सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांचा देखील यामध्ये सहभाग असणार आहे। आपण 17 समन्वय समितीतील 17 सदस्य असून ज्यातील एक सदस्य हे विशेष निमंत्रित असणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही सल्लागार समिती स्थापन करण्यात आलेली आहे। याचं उद्दिष्ट आहे की आपली डॉलर आहे $1 ट्रिलियन आहे, ती आपण अर्थव्यवस्था 3.5 पर्यंत नेण्याचा उद्दिष्ट असणार आहे। अगदी धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले तपशील आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ।